माझ्या घरामध्ये अनुभव घेतला. काय घेतला का माझ्या घरामध्ये जेवढे जेव्हा हायब्रिड बेणं आलं, केमिकल खतं आले, औषधं आले, तेव्हा माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले. मग मला 10 किलोमीटर 20 किलोमीटर दवाखान्यात जावं लागायचं पाठीची बाळ बांधून. पण मी माझं बालपण आठवलं त्या टायमाला. कारण माझं बालपण सांगायला गेलं तर खूप सिंधुताई सपकाळचा माझा सारखाच परवाच आहे. माझं बालपणी आम्ही 7 बहिणी होतो आणि एक बहीण 9 महिन्याची असताना आई गेली. आई वारल्यावर सगळं सांभाळ वडिलांनी केला. सांगायला कोण होतं? मामा पण नव्हता, मावशी पण नव्हती, कोणी नव्हते. फक्त आम्हाला एकटे वडीलच उरले होते मागं. आणि गरिबी होती वडिलांची खूप. पण माझे वडील म्हणायचे, चोरी सिंदळकीची लाज आहे, कामाची लाज नाही, मोला मंजरीची लाज नाहीये. मग आम्ही पैसे गुरवासर वळले, शेतामध्ये कामं केले, भरपूर कामं केले शेतामध्ये. मजुरीची लाज नसते. आणि मी सगळं वडिलांच्या घरी पण सगळं केलं. आणि तेव्हाच वडिलांनी शिकवलं समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. गरिबी असल्यामुळं वडिलांना शाळा नाही शिकवता आली, पण त्यांनी ज्ञान भरपूर शिकवलं. 4 महिन्याने 2 महिन्याने त्यांना वेळ भेटेल तेव्हा सगळ्या मुली जवळ बसवायचे आणि ते शिकवायचे समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि हे संस्कार वडिलांचे होते. आम्ही 7 मुली होतो. आई नव्हती. जिथं दिलंय तिथंच राहायचं, माझ्या नावाला बटाने लावायचा. हे माझ्या वडिलांचे शब्द होते मुलींना. आणि हे शब्द कागदावर लिहून ठेवतात. मी एक शब्द मी माझ्या डोक्यात साठवून ठेवला आणि त्याचा वापर आता हा समाजापुढं करते. आणि खरोखर जे आई वडिलांचं वाक्य, जे आई वडिलांचं हे पारंपरिक जे ज्ञान घेईल ना, आई वडिलांचं कधीच वाया जाणार नाही. कधीच. ती चांगली आई असो, चांगला बाप असो किंवा वेडा असो. माझे वडील पण शिकेल नव्हते. माझे वडील अडाणीच होते. आणि हे काम मला त्या टायमाला दवाखान्यात चालले होते आणि पाठीची बाळ बांधलेलं होतं, हातात छत्री होती, दिवस उन्हाळा होता. मला माझं लहानपण आठवलं.